कसं आहे भावानो, नुसतं दाखवून चालत नाही, भाकरी मोजून चालत नाही. असलं तयार करायला लागतं, ती बी कसं आणि असं कुस्करून खायला लागतं. नाहीतर आमची कॉपी कोणी बी करतो, भाकरी मोजतंय ताटात ठेवतंय आणि म्हणतं एवढं खायला लागतं. तसं जमत नाही भावानो, असं कुस्कारायला लागतं. असा बादलीनं रस्सा घ्यायला लागतो आणि मग म्हणायचं असतं खाल्लं म्हणून. उगाच कॉपी करू नका, ही ओरिजिनल आहे. ओरिजिनल कुठं बी भेटत नाही. असं घरी लहानपणापासून तयार लागतं. आणि असं मटणाबरोबर भाकरी खाण्याची कुणाची बी ताकद नाही. बसल्या जागी 5 आणि 7 भाकरी खातोय पहिलवान. नाद नाही करायचं भावानं, क्वालिटी कशी एक नंबर. भावाला म्हटलं तुला काय म्हटलं, हे ना आमच्या भाकरी हाणल्या त्या. मग म्हटलं ठीक. भावाला म्हटलं ठीक आहे, अजून मागू, रिटून खा, कमी पडू नको. म्हटलं ठीक आहे. तर भावानो, आज आम्ही आलो होतो हॉटेल गुरुला. राक्षसाला म्हटलं तू कसा येणार, राक्षसा म्हटला आपली बुलेट घेऊन येणार. आज किती म्हटला 7. म्हटला 7. बरं म्हटलं ठीक आहे, बघूया. नुसतं जर जेवणाची ऑर्डर दिली, ताट आलं, तर त्या भावाला काय माहित नव्हतं ह्याचा खुराक किती आहे. भावानं नुसती एकच भाकरी दिली होती, मग टुचून खात होता. त्याला म्हटलं ह्याचा खुराक आण, पहिली 1 आणि ह्या 3, अशा पहिल्या 4चा चुतडा उडवायचा म्हटलं भाऊ. भावानं डायरेक्ट भाकरी घेतल्या कुस्कराला आणि रस्ता घेतला डायरेक्ट बादलीनं ओतून. म्हटलं कसं, तर म्हटलं बादलीनं असं. मग म्हटलं तुला जसं पाहिजे तसं, आपण रिटून खा, कमी पडू नको इथं. मग काय, भावानं हाणला लिंबू, घेतला मटणाचा पीस, टाकला तोंडात. म्हटलं कसा, एक नंबर. आणि भावानो, असं संपवाय बी लागतं, नाहीतर फलटणमध्ये बरेचसे लोक आमची कॉपी करतात, भाकऱ्या मोजतात, तसं जमत नाही. आणि हे बघा, पहिल्या 3 संपते तेव्हा नवर दुसरी आली होती. लगेच भावानं तिचा बी कडाका लावला. म्हटलं अरे बास, म्हटला नाही 7च. आणि ती मोजून धावती, त्यांना पण सांगतोय अजून 2 मागवायच्या. बरं म्हटलं भावा, तुला जसं म्हणाल तसं. म्हणून म्हणतोय भावानं, असं शांतपणे बसून खायला लागतं आणि ताट असं चाटून पुसून खायला लागतं. उगाच भाकरी मोजून नाही दाखवायच्या. त्याला म्हटलं भाताचं, म्हटलं बघा तुमच्या वाटणीचं तुम्हाला जातोय का, नाहीतर मला पण द्या. त्याला म्हटलं आमचं आम्ही खातो, तुझं तू खा. आणि भावानं भात बी एकदम क्वालिटी होता, इंद्रायणी होता. आणि गप्पा मारत मारत भावाने कडाका लावला होता. तेवढ्यात आमच्या बाहेरनं फॅन फॉलोवर आला. राक्षस म्हणला एवढं खाल्लेलं कुठं जिरवायचं. त्याला म्हणलं हे रस्ता दिसतोय असं